एक उदाहरण सांगितलं की एखादा मनुष्य वयाच्या 50व्या वर्षी 6 वर्षाच्या मुलीशी जर लग्न करीत असेल तर हा त्या मुलीवर अन्याय नाही का? मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, म्हणजे महाराज मग तुम्ही दुसऱ्या धर्मावर का बोलता? का बोलता विषय नाही, संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की जे काही आम्ही बोललेलो आहोत ते ग्रंथात लिखित आहे. आम्ही स्वतःच्या मनाने बोललो नाही किंवा असत्य बोललो नाही. आणि विश्लेषण करण्याच्या प्रक्रिया प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतात. जे आम्हाला वाटलं ते आम्ही बोललो. काय वाटलं आम्हाला एक वाटलं की एखादी व्यक्ती, या ठिकाणी मी नामनिर्देश करीत नाही, नामनिर्देश झालेला आहे त्यावेळेला,